श्री किशोर शिंदे, अर्थशास्त्र विभाग, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, 2020-21. प्रथमतः सर्वांचं अभिनंदन. आपण यशस्वीरित्या BA भाग 2मध्ये पास झालात आणि BA भाग 3ला अर्थशास्त्र विषय हा ऑप्शनल अर्थशास्त्र विषय निवडला. त्याबद्दल सर्वांचं माझ्या वतीनं, कॉलेजच्या वतीनं अभिनंदन करतो. यावर्षी BA भाग 3ला आपल्याला 5 पेपरचा अभ्यास करायचा आहे. 5 पेपरची विभागणी आम्ही आमच्या फॅकल्टीमध्ये करत आहोत. त्यानुसार ते फॅकल्टी तो विषय सादर करतील. माझ्याकडे यावर्षी जो विषय आहे तो म्हणजे कृषी अर्थशास्त्र. कृषी अर्थशास्त्रामध्ये आपण प्रथमतः पाहणार आहोत की ग्रामीण अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय रुरल इकॉनॉमी याचा विचार करत असताना जे लोकसंख्या खेड्यामध्ये राहते, शेतीशी संबंधित आहे, हे नक्की न प्रकारे त्यांना आपण ग्रामीण भागातील लोकसंख्या म्हणतो किंवा खेड्यामध्ये राहणारी आणि शेतीशी संबंधित असणारी. पण प्रथमतः आपण विचार केला तर ग्रामीण अर्थव्यवस्था अथवा खेडं म्हणजे काय, कशाला खेडं म्हणायचं. खेड्याचा विचार करत असताना आपण असं स्पष्ट करतोय की ज्या भागातील किंवा ज्या एरियातील प्रशासन हे ग्रामपंचायतीच्या मार्फत चालतं त्या भागास आपण खेडेगाव म्हणतो, त्यास आपण ग्राम असं म्हणतो. अर्थातच या उलट पाहत असताना मग शहरी अर्थव्यवस्था, अर्बन इकॉनॉमी, शहरी अर्थव्यवस्था म्हणजे कोणती, ज्या ठिकाणी प्रशासन हे नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका यांच्यामार्फत चालतं असा एरिया म्हणजेच शहरी भाग. मग यामध्ये शहरामध्ये नगरपालिका, महानगरपालिका असं वर्गीकरण होतं. आज आपण पाहणार आहोत म्हणजे खेड्यांचा विचार करणार आहोत किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था विचार करणार आहोत. आजही आपण नाही म्हटलं तरी असं स्पष्ट करतो आहे की एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 72% लोकसंख्या ही ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये वास्तव्यास आहे आणि या लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेतीशी संबंधित आहे. महात्मा गांधीजींचं म्हटलं होतं की भारताचा विकास म्हणजे कुठला विकास तर खेड्यांचा विकास, खेड्यांच्याकडे चला, हे महात्मा गांधीजींनी आपलं कोट केलेलं होतं की खेड्यांचा विकास म्हणजेच भारताचा विकास आहे असं स्पष्ट केलं. मग यामध्ये प्रामुख्याने आपण असं स्पष्ट करतो आहे की ग्रामीण भागातील वैशिष्ट्य कोणते, ग्रामीण अर्थव्यवस्थेची ग्रामीण भागाची वैशिष्ट्ये कुठली, तर यामध्ये आपण असं स्पष्ट करतो की खेड्यांचा देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर आजही आपण असं स्पष्ट करतो की शहरांचं प्रमाण आजही कमी. अलीकडे औद्योगिकीकरणामुळं, धार्मिक क्षेत्रामुळं शहरीकरण वाढत आहे. परंतु नाही म्हटलं तरी आजही आपण असं स्पष्ट करतो आहे की 72% लोकसंख्या खेड्यात राहते, म्हणजे भारत हा खेड्यांचा देश आहे. नंतर आपण असं स्पष्ट करतो की स्वयंपूर्ण खेडी अर्थात सेल्फ सफिशियंटचा विचार करतो आपण. भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना, हिंदुस्थानची अर्थव्यवस्था किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना प्रत्येक खेड हे संपूर्ण होतं. भारतात आहे मीठ, इडिबल ऑइल याबाबत इतरांच्यावर अवलंबून होतं. प्रत्येक खेड्यामधल्या गरजा त्या गावातच पूर्ण केल्या जातं, भागल्या जात होतं. त्या अशी अवस्था, अशी स्थिती म्हणजेच ती ग्रामीण अर्थव्यवस्था. जाती व्यवस्थेचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आजही आपण असं स्पष्ट करतो आहे. विविध प्रकारच्या जाती,
आज तिथं दिसून येतात. पूर्वीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर 12 बलतेदार आणि 6 आलतेदार अशा पद्धतीनं बलतेदार सिस्टीम होते. म्हणजे ते जाती व्यवस्था होती आणि ती शेतीभोवती फिरत होती. शेती ही केंद्रबिंदू मानला जात होता. आणि शेतीला लागणाऱ्या ज्या विविध बाबी असत त्या बाबी पूर्ण करण्याचं काम या विविध प्रकारच्या जाती व्यवस्थापन म्हणतो. त्या जाती व्यवस्था म्हणण्यापेक्षा आधुनिक कालावधीमध्ये इंडस्ट्री आपण असं ते इंडस्ट्री होती. आज आपण लोहार व्यवसायाचा विचार केला तर लोखंड पोलाद व्यवसायाचा विचार करतो आहे, आयर्न अँड स्टीलचा विचार करतो आहे, सुतारांचा विचार केला तर कार्पेंटर सेक्टरचा आपण विचार करतो आहे. तर या पद्धतीने ह्या इंडस्ट्री आधुनिक इंडस्ट्री होत. परंतु या शेतीच्या असणाऱ्या गरजा ज्या आहेत त्या गरजा यांच्याकडून पूर्ण केल्या जात होत्या. आणि त्या बदल्यामध्ये किंवा त्याच्या मोबदल्यामध्ये शेतकऱ्याकडून त्यांना वर्षभर जे अन्नधान्य लागत असेल, भाजीपाला लागत असेल ते उपलब्ध करून दिले जात होतं. त्यास आपण बलुतं असं आपण म्हणतो. अशा पद्धतीची रचना म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था. प्रमुख व्यवसाय शेती. आजही आपण असं स्पष्ट करतो आहे की जवळजवळ 65% लोकसंख्या ही शेतीवरती आधारित आहे. म्हणजे तिथला व्यवसाय हा शेती आहे. मग त्यामध्ये शेतीच्या हंगामाचा विचार करत असताना खरीप हंगाम, रब्बी हंगाम या पद्धतीनं शेती केली. या 2 सीझननुसार शेती केली जाते. रब्बीमध्ये जास्त पद्धतीनं पिकं घेतली जातात खरीपाच्या तुलनेनं. खेड्यांची रचना. ग्रामीण भागामध्ये आजही आपण असं स्पष्ट करतो आहे खेड्यांची रचना जी असते ती रचना एका विशिष्ट अशा पद्धतीची असते. आणि आपण जे खेड्यांचा विचार करत असताना जे आपण जे जाती व्यवस्थापन म्हणतो त्या जाती व्यवस्थेनुसार ती रचना खेड्याची होती. गावच्या मध्यभागी मंदिर असायचं, गावच्या मध्यभागी ग्रामपंचायत असायची किंवा चावडी असायची. एवढंच नव्हे, ते सवर्णाची घरं असायची ती गावच्या मध्यभागी असायची. आणि जे जाती व्यवस्थापन जे म्हणतो आहे ती त्यांची घरं त्यांच्या घरांची रचना ही गावच्या भोवती असायची, सर्कल असायची. अशा पद्धतीने खेड्यांची रचना होती. नंतर एकत्र कुटुंब पद्धती. आजही आपण असंच पाहतो की काही भागामध्ये काही प्रमाणामध्ये आज एकत्र कुटुंब पद्धती आहे, नाही असं नाही. आता विभक्त कुटुंब पद्धती आली. पण शेतीचा संबंधाचा विचार केला, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर जॉईंट फॅमिली सिस्टीमचा आपण विचार करतो. त्या जॉईंट फॅमिली सिस्टीममध्ये काय असतं आहे तर कुटुंबाचा कर्ता असतो, कुटुंबाचा प्रमुख असतो. तो अर्थातच आधुनिक पद्धतीने आपण त्याला मॅनेजर आपण म्हणतो, फॅमिली मॅनेजर. आणि तो मॅनेजमेंटचं काम करतो. मग एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 5 ते 6 भाऊ एकत्र असतात, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, आजी आजोबा, काका काकी हे सगळे एकत्र गुण्यागोविंदानं राहत असतात. आणि इथं कामाची विभागणी केलेली असते. एखाद्या सदस्याकडे पशुधन सांभाळण्याचंच काम दिलं जातं. एखाद्याकडे शेतीचं पाणी भरण्याचं काम, पिकाला पाणी देण्याचं काम दिलं जातं. एखाद्या सदस्याकडे शेळ्या किंवा मेंढ्या पालनाचं काम दिलं जातं. या पद्धतीनं कामाची विभागणी ही केलेली असते ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. कर्जबाजारी शेतकरी. आज आपण पाहतोय भारतीय शेतकरी हा कर्जामध्ये याबाबतीत कोटेशन असं केलं जातं की भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि कर्जामध्येच मृत्यू होतो. आणि यामध्ये प्रामुख्यानं संस्थात्मक कर्जापेक्षा सावकारी कर्जाचं प्रमाण जातं. आणि सावकारी कर्जाच्या पिंजऱ्यामध्ये हा भारतीय शेतकरी सापडला. ग्रामीण कुटीरोद्योग. आज एक ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी प्रत्येक भागामध्ये लहान लहान प्रकारचे उद्योग होते. त्याचा आपण कुटीरोद्योग आपण म्हणतो आहे. या उद्योगामधून त्या भागातील लोकांना रोजगार मिळत होता, त्या भागातील लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जात होत्या. आणि या पद्धतीने ते उद्योग जे होते ते उद्योग ब्रिटिशच्या कालावधीमध्ये पूर्णपणे जाणीवपूर्वक हेतुपूर्वक बंद पडले.
निरक्षर जनता. ग्रामीण भागाचं वैशिष्ट्य पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे कमी असतं, अशिक्षितांचं प्रमाण जास्त, आणि अशिक्षित लोक शेतीचा व्यवसाय. दारिद्र्य ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहतो आहे 18-20 दारिद्र्य दिसून येतं. आणि त्यामुळं सगळ्यांचं उत्पन्नाचं साधन कोणतं असू शकेल तर शेती हेच उत्पन्नाचं साधन असतं, आणि त्यामधून आपलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला तर दारिद्र्य हे त्याच्या पातळीलाच मिळलेलं असतं. या पद्धतीनं ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत किंवा लक्षणे आहेत.